मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि ह्या 19व्या सदीतील मान्यवर काशीरामजी अशा सर्व संत आणि महापुरुषांच्या प्रतिमांना विचारांना अभिवादन करून या ठिकाणी कबीर मैत्री फाउंडेशन रजिस्टर या संस्थेच्या वतीने आपल्याला निमंत्रण दिलं, त्याबद्दल तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे सर्वांचे आभार आणि स्वागत करतो। आजच्या ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आमच्या कबीर मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भिकू मोहिते हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो। जय भीम, नमोदय, जय भारत। सर्वांना सविनय जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व ज्ञातज्ञात महामानव महामातांना त्रिवार अभिवादन। तसेच आज आपण कबीर मैत्री फाउंडेशन चा प्रथम वर्धापन दिन साजरा करीत आहोत आणि त्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला जे आग्रहाचे निमंत्रण याचा तुम्ही मान ठेवून जी उपस्थिती दाखवली किंवा तुम्ही आलात वेळेत वेळ काढून, तो पण रविवारच्या दिवशी, त्याच्यासाठी मनापासून आभार मानते आणि स्वागत करते। तसेच आता कबीर मैत्री फाउंडेशनचे सल्लागार प्रदीप पवार यांनी जी अध्यक्षाची सूचना केली आहे संजय मोहिते यांच्या नावाची, त्यांना मी सर्वानुमते अनुभव देते। जय भीम। सर्वांना जय भीम। विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य नेते विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता भीमा, सर्व महापुरुषांना वंदन। कबीर मैत्री फाउंडेशन या फाउंडेशनचा आज वर्धापन दिन आणि गुणगौरव विद्यार्थी गुणगौरव सोहळा हा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। तरी या ठिकाणी उपस्थित प्राचार्य विजय मोहिते सर, त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत सर, त्याचप्रमाणे बौद्ध भूमी स्मशानभूमी ट्रस्टचे अध्यक्ष जाधव साहेब, त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती गट क्रमांक 20चे विभाग प्रमुख अरुणजी मोरे सर, त्याचप्रमाणे गट क्रमांक 18चे विभाग प्रमुख अशोकजी मोहिते साहेब, त्याचप्रमाणे आजचे सत्कारमूर्ती कविवर्य संतोषजी खैरे, त्याचप्रमाणे विविध पंकजी यादव साहेब, विविध शाखातून उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, त्याचप्रमाणे रमेश पवार साहेब, बहुजन पंचायत समिती महिला मंडळ, लुंबिनी सांस्कृतिक मंडळ आणि या मंडळ आणि सर्व विद्यार्थी, आजच्या या कार्यक्रमाचे जे मला अध्यक्षपद दिले आहे ते मी अध्यक्षपद स्वीकारून पुढील कार्यक्रम मी परेशजी मोरे यांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रम चालू करा। आपण महाबोधी बुद्ध विहार इथे हा मुलांचा सत्कार तसेच करिअर गायडन्स असा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे आणि त्यासाठी इथे मान्यवर सगळे उपस्थित आहेत। तर सर्वांचे कबीर मैत्री फाउंडेशनतर्फे हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। तर तत्पूर्वी मी त्यांना सांगतो की आपले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मोहिते साहेब यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे। तसेच प्रमुख पाहुणे भगत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलित करायचा आहे आणि विजय मोहिते साहेब यांना मी विजय मोहिते यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा आहे। विजय मोहिते साहेब,
दीप प्रज्वलित होत आहे. सर्वांनी साधुवाद द्या. साधू साधू साधू. तसेच गटप्रतिनिधी आरोग्य मोरे सर, त्याचप्रमाणे अशोक मोहिते सर यांनी पुष्प अर्पण करून आपण वंदनेला आपण सुरुवात करायची आहे. अगरबत्ती नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. आपण इथे उपस्थित झालेले सर्व मान्यवर, प्राचार्य माननीय विजय मोहिते सर, त्याचप्रमाणे संतोष खैरे सर, तसेच लक्ष्मण भगत साहेब, त्याचप्रमाणे रुस्तमजी बिल्डरचे नितीन गुजर साहेब, तसेच जितेंद्र रवींद्र यादव, विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह SRA गृहनिर्माण संस्था, सचिन प्रमोद जाधव, हरेश दिलीप रुके, संतोष परशुराम कासारे, हंसराज कासारे, डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटी, चक्रे साहेब, तसेच DBM इंडियाचे अविनाश हिवाळे, त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 149 संतमित्र महिला मंडळ साहेब, तसेच महाबोधी ट्रस्टचे दामोदर जाधव साहेब व सर्व ट्रस्टी, तसेच माता रमाई समाजसेवा ट्रस्टचे संस्थापक संदेश गमरे साहेब, तसेच शाखा क्रमांक 713चे कार्यकारिणी अरविंद जाधव साहेब, तसेच 369 आणि एकच साहेब बाबासाहेब यांचे कार्यकारिणी सुशांत तांबे, तसेच वैशाली रेड्डी ऑल इन वन क्यूचे अध्यक्ष, तसेच महात्मा फुले विद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद सर, समाजसेवक विजय तांबे सर, तसेच शाखा क्रमांक 149 मैत्रेय संघाचे कार्यकारिणी आनंद रुके सर, तसेच शाखा क्रमांक 146 प्रदीप मोहिते, त्याचप्रमाणे त्यांच्या कार्यकारिणी, शाखा क्रमांक 194 विलास तांबे, तसेच शाखा क्रमांक 150 अजय धोत्रे आणि कार्यकारिणी, त्याचप्रमाणे नागवंशीय धम्मबांधव संस्था आरेश घाडगे, तसेच उदंड प्रतिष्ठान संस्थाचे अध्यक्ष राहुल रुके साहेब, तसेच समाजसेवक नंदू निकम, तसेच समाजसेवक अमजदभाई, शिवसेना उपविभाग प्रमुख चिंतामणी निवारे, तसेच 147चे अशोक तांबे आणि कार्यकारिणी, तसेच शाखा क्रमांक 151चे LP महाडी आणि त्यांचे कार्यकारिणी, तसेच सृष्टी फाउंडेशनचे संस्थापक प्रवीण मर्चंडे, तसेच शाखा क्रमांक 152चे उमेश पवार आणि कार्यकारिणी, संघर्ष मित्र मंडळ अमीर कासारे आणि कार्यकारिणी, वितेश, तसेच निलेश पवार, शाखा क्रमांक 148चे दीपक जाधव साहेब आणि कार्यकारिणी, तसेच आमचे फोटोग्राफर नंदकुमार घाडगे, तसेच सचिन मर्चंडे, समाजसेवक आनंद शिंदे, तसेच रमेश भवार साहेब, भीमगर्जना प्रतिष्ठान ट्रस्ट, असे आमचे अन्य मान्यवर व्यक्ती इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आणि पुढील प्रस्तावना आमच्या संतोष तांबे साहेब यांना मी विनंती करतो की त्याने प्रस्तावनेला सुरुवात करावी. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज दिनांक 15 जून 2025 रोजी कबीर मैत्री फाउंडेशन यांचा प्रथम वर्धापन दिन आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी साजरा करीत आहोत. मला सांगताना फार आनंद होत आहे की कबीर मैत्री फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन निमित्त आपल्याला विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वप्रथम लक्ष्मण भगत साहेब, ते उद्योजक पंचायत समिती ते कार्याध्यक्ष आहेत आणि त्यांनी आपला
जो सेवाकाल खंड जो आहे तो म्हाडा या संस्थेमध्ये अधिकारी म्हणून ते निवृत्त झाले. त्यानंतर बौद्ध पंचायत समिती, ब्रिगेड पंचायत यामध्ये ते आपलं पूर्ण आयुष्य या ठिकाणी समाजकार्य करीत आहेत. तसेच त्यांना कबीर मेहता फाउंडेशनच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आपले दुसरे मान्यवर आहेत आयुष्यमान विजय मोहिते सर. त्यांचं शिक्षण MA पाली आणि MA इतिहासामध्ये झालेलं आहे. तर सध्या ते दादर, नायगाव, मुंबई या ठिकाणी वास्तव्याला आहेत. त्याचबरोबर बहुजन चळवळीतील आंबेडकर वाद प्रचार प्रसार याचं ते कार्य करीत आहेत. त्याचबरोबर 10 वर्ष सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई पाली भाषेचा अध्ययन व अध्ययनाचे कार्य करीत आहेत. लेखन त्यांचं वृत्तरत्न सम्राट, विश्वसम्राट, महानायक, लोकनायक, धम्मसाक्षर या दैनिकात वैचारिक लेख लिहित आहेत. त्याचबरोबर त्यांचं जे पुरस्कार जे आहेत त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य पुरस्कार 2004 रोजी डॉक्टर बाबासाहेब स्पोर्ट्स क्लब शासकीय वसाहत वाकले यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. पंचशील जनसेवा संघ मुंबई यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक पुरस्कार 2005 रोजी त्यांना मिळालेला आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय शिक्षक दिन समितीचे पुरस्कार 2007 रोजी त्यांना मिळालेला आहे. इतिहास संशोधन मंडळ मुंबई यांचा कोकणातील उद्योगधंदे काल, आज आणि उद्या या विषयावर निबंध लेखनात प्रथम पारितोषिक त्यांना मिळालेला आहे. नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट यूथ यांचा डॉक्टर आहा साळुंके यांच्या हस्ते ब्राईट बुद्धिस्ट पुरस्कार 2009 रोजी मिळालेला आहे. कविता लेखन व निबंध लेखनाचे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी दुसरे मान्यवर आपल्या बौद्ध पंचायत गट क्रमांक 18 आणि 20 सन्माननीय अरुणजी मोरे सर हे आपल्या अर्थ समितीचे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर हे शैक्षणिक समितीचे चिटणीस आहेत असा त्यांचा अल्पपरिचय आहे. आणि संतोष गंगाधर खैरे हे कविवर्य आहेत, काव्य वाचन करतात. त्याचबरोबर त्यांनी आपली संपूर्ण आयात BST याच्यामध्ये सेवा कालखंड त्यांनी घालवलेला आहे. त्यांना नवी दिल्ली या ठिकाणी कवी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मंडणगड तालुका जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीने देखील त्यांना कवी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना बालकवी म्हणून सन्मानित केलेला आहे असा त्यांचा अल्पपरिचित आहे. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की कबीर फाउंडेशनचा जन्म मुळात शैक्षणिक या क्षेत्रात झालेला आहे. प्रथम ज्यावेळेला कबीर फाउंडेशनचं आपण ओपनिंग केलं त्यावेळेला आपण महापुरुषांची जयंती साजरी करून याच ठिकाणी आपण 11 मार्च 2024 रोजी या ठिकाणी आपण केला होता. आणि त्यावेळेला आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची एक नाटिका या ठिकाणी सादर केली होती. आणि ह्या कार्यक्रमाला इतर समाजातील मान्यवर या ठिकाणी आपण आमंत्रित केलं होतं. आणि जी नाटिका त्यांनी आपण या ठिकाणी सादर केली होती त्या नाटिकांचे विचार ऐकून ते मान्यवर अगदी प्रभावित झाले. आणि जाताना त्यांनी जय महाराज घातलाच, परंतु जयपीची गोष्ट देखील या ठिकाणी केली. ही ताकद आपल्या कबीर फाउंडेशनची एकजूट करण्याची ताकद आपल्या कबीर फाउंडेशनची आहे. दामोदर जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांचं या ठिकाणी मोठं कार्य आहे. धार्मिक कार्य या ठिकाणी ते राबवतात. त्याचबरोबर दर महिन्याला बालशिबिर महाबोधी विहारामध्ये त्यांचं या कार्य चालू आहे.
त्याचबरोबर आपण ज्या वेळेला प्रथम आपण या संस्थेची स्थापना केली त्यावेळेला प्रथम समाजभूषण पुरस्कार दादाभाऊ अभंग यांना आपण दिला होता. त्यांच्या कार्याला सन्मानित करून ज्या महान 500 लोकांनी जे युद्ध केलं त्या युद्धाला स्फूर्ती म्हणून विजयस्तंभ जो स्थापन झालेला आहे आणि बाबासाहेब प्रत्येक जानेवारीला 1 जानेवारीला मानवंदना करण्यासाठी जायचे आणि त्या ठिकाणी अतिक्रमण झाल्यामुळे न्यायालयीन लढाई चालू आहे आणि दादाभाऊ त्या न्यायालयाचे साक्षीदार स्वतः ते न्यायालयीन लढाई लढत आहेत. व्यक्तींना समाजभूषण पुरस्कार आपण या ठिकाणी देऊन गौरव करणार आहोत. त्याचबरोबर सध्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल झालेला आहे. या बदलामुळे आपल्या विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल की नाही याची शंका आहे. म्हणून आम्ही करिअर गायडन्स मार्गदर्शन करण्याकरिता आपण AI तांत्रिक शिक्षण यावर चर्चा करण्याचं मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक विजय मोहिते सरांना प्राचार्य केलेला आहे. पुन्हा एकदा आभार मानून मोहिते साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. शांतीचा आणि क्रांतीचा उपदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिबा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक बहुजनांचे राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, ज्यांना दक्षिणेकडचे महात्मा फुले म्हणून ओळखतात ते पेरियार रामस्वामी नायकर, आणि बहुजन समाजाचे उद्धारक भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर, माता सावित्रीबाई फुले, माता रमाबाई आंबेडकर या बहुजन समाजात जन्मलेल्या महान स्त्रीपुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि आज कबीर मैत्री फाउंडेशनच्या वतीने इथे प्रथम वर्धापन दिन आणि विद्यार्थी गुणगौरव आणि त्याच्याच बरोबर विद्यार्थ्यांना वोकेशनल गायडन्स आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि नवीन जे तंत्रज्ञान आलेलं आहे त्या विषयावरती बोलण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. बंधूंनो, पहिल्यांदा आज जो मला विषय दिलेला आहे तो आहे AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यावरती मी आपल्यासमोर बोलणार आहे. त्याच्या आधी काही गोष्टी सांगत मी पुढे जाणार आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आपण लहानपणी एक गोष्ट ऐकलेली आहे की एक मुलगा वाळवंटात चालत असतो आणि त्याला एक दिवा सापडतो आणि त्या दिव्याचं तोंड उघडल्यानंतर त्याच्यातनं एक जीन बाहेर येतो, बोलो मेरे आका. आणि मग आका बोलल्यानंतर तो त्याला विचारतो की तुला काय पाहिजे माझ्याकडून, तू माझी मुक्तता केली, तुला काय पाहिजे माझ्याकडून. आणि मग तो सांगतो की तू जे मागशील ते मी तुला देईन. आणि मग ती व्यक्ती त्याच्याकडे जे जे मागते ती त्याच्यासमोर तो सादर करतो. ही गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आपल्याला मी गंमत सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये जे नवं तंत्रज्ञान जग बदलणार आहे ते आहे AI. आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे. AI काय आहे? त्या जीनसारखा आहे AI. त्या दिव्यातून बाहेर येणाऱ्या त्या दूतासारखा आहे AI. आणि म्हणून ते आपण आता समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी नुकतंच जळगाव युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो. तिथे पेपर प्रेझेंटेशन होतं आणि असाच कार्यक्रम होता. तर त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी एक लेडी होती, पण ती लेडी दिसत नव्हती आणि ती सूत्रसंचालन करत होती ती AIच्या माध्यमातून. म्हणजे आर्टिफिशियल ती लेडी प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाची ओळख आणि मध्ये बोलल्यानंतर त्याच्यावर पुन्हा भाष्य ती करत होती. माणूस बोलल्यानंतर त्या टेक्नॉलॉजीमध्ये असं टाकलं होतं की त्याचा रिव्ह्यू ती घेऊन पुन्हा नव्याला ती सादर करत होती. तर इतकं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. आपण इथे जे काही माझ्या वयाचे लोक आहेत 50च्या आसपासचे, आपण पूर्वी 31 डिसेंबरला दूरदर्शनवरती गजरा नावाचा कार्यक्रम लागायचा आणि ते आपण सगळे बघायचो गजरा. आणि त्या गजरामध्ये आपण एक बघितलेलं की एक TV असतो
आणि त्या टी व्हीला आपण जे जे काय विचारलं की ती सगळी माहिती तो टी व्ही सांगायचा. ती जी कल्पना आपण केली होती आपल्या लहानपणामध्ये, आपण जे पाहिलं होतं हे आता प्रत्यक्षात विज्ञानाने ते निर्माण केलेलं आहे. आणि यासाठी हा विज्ञानाचा प्रचंड मोठा विजय आहे. परंतु हा विजय आपल्याकडे जेव्हा तो घेऊन येणार आहे तर ते घेताना प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. म्हणून हा विषय मुळातून आपण अतिशय थोडक्यात सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगणार आहे. पहिली गोष्ट की मी शिक्षक असल्यामुळे त्याचा पहिला सगळ्यात धोका हा शिक्षकांना पोचणार आहे. म्हणजे कसं, ते येणारा का शिक्षकच राहणार नाही, ते काम सुद्धा AI ची ती एखादी महिला किंवा एखादा पुरुष हे शिकवण्याचं काम करणार आहे. तो पहिला धोका मलाच निर्माण झालेला आहे, म्हणजे आमच्या बिरादरीला. आणि त्यासाठी आपण चांगले काय आहे ते आपण घेतलं पाहिजे. आणि नुकतंच आजचा लोकसत्ता तुम्ही वाचला असेल तर हेडिंगला बातमी आहे, तो आणलाय त्याच्यात हेडिंगला बातमी आहे की परभणीमध्ये AI माध्यमातून एका माणसाचा कॅन्सरचं निदान करण्यात आलं. आजची हेडिंगची बातमी आहे. आणि तेही जे कॅन्सरचं निदान करायला आठवडा किंवा काही दिवस लागत होते तर ते फक्त एका तासामध्ये ते झालेलं आहे. मी लोकसत्तेची जाहिरात नाही करत आहे, फक्त लक्ष वरती देऊ नका. इथे काय लिहिलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे कर्करोगाचे निदानाचे परभणी प्रारूप. परभणी सारख्या एका खेड्यामध्ये AI वापर करून अचूक निदान कॅन्सरचं केलेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्या आया बहिणी ते बसलेले आहेत, भारतामध्ये सगळ्यात जो चेस्टचा कॅन्सर आहे याचं प्रमाण आपल्या भारतात जगात सगळ्यात जास्त आहे. आणि ते निदान व्हायला आपल्याकडे काही महिने लागतात, ते हे तुम्हाला काही मिनिटात करता येणार आहे. ते किती फास्ट झालेलं आहे. आणि त्यासाठी आपण जसं हे आजचा विषय आणि आज नेमका लोकसत्तेने तीच बातमी दिलेली आहे, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अचूक निदान करणे. ते आता आपण नीट समजून घेऊया. पहिला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा जो शब्द आहे त्याला आपण शॉर्ट फॉर्म आहे AI. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. आता तुम्हाला माहिती आहे, हे वाचताना मी पालिका शिक्षक असल्यामुळे मला तिथे येत होता अभिधम्म. एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तर दुसऱ्या बाजूला बुद्धाने निर्माण केलेली नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे, तो आहे आपला धम्म. बघा ना, एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, दुसऱ्या बाजूला नैसर्गिक बुद्धिमत्ता आहे. आणि म्हणून धम्म किती महत्वाचं आहे, त्या जगाने ओळखलेलं आहे. आणि जग हळूहळू विज्ञानाच्या दिशेने, अर्थात विज्ञान म्हणजे धम्मविज्ञान आहे, ते धम्मविज्ञानाच्या दिशेने जाणार आहे. आणि आईन्स्टाईनने जे म्हटलेलं आहे ते मला आता दिसतंय येत्या 10-20 वर्षात. आईन्स्टाईनने काय म्हटलं तुम्हाला माहिती असेल. आईन्स्टाईन म्हणाला की जग आता एक खेळ होत आहे आणि जगाला आता एका धम्माची गरज लागणार आहे, वैश्विक धम्माची गरज लागणार आहे. आणि ती उणीव कोण भरू शकतं तर ते बौद्ध धम्म ती उणीव भरू शकते. आईन्स्टाईन म्हणाले, त्याला आता 50-60 वर्ष होऊन गेली असतील, परंतु ती उणीव भरण्याचं काम धम्म करणार आहे. ज्यावेळेस आर्टिफिशियल ही बुद्धिमत्ता काहीतरी चुकीचं करणार आहे तेव्हा ते बंद करण्यासाठी, थांबवण्यासाठी धम्म त्याला मदत करणार आहे. त्यामुळे आपण हे नीट समजून घेतलं पाहिजे. ते ह्या उणीवा भरण्याचं काम आपल्या लोकांना करायचं आहे. आणि हे चित्र आपल्याला जवळ दिसतंय की आपल्याला मी मागे विहारात सांगितलं होतं की रशियाचं अधःपतन झालं साधारणतः 90च्या दशकामध्ये. गोर्बाचेवला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि रशियाचं पतन झालं. रशियाचे 17 तुकडे झाले. किती? 17 एका रशियाचे. आणि ते तुकडे झाल्यानंतर तिकडे कट्टरपंथीय लोक पुढे आले आणि तिथे इस्लाम वाढला. प्रचंड मोठ्या प्रमाणात इस्लाम वाढला. आणि इस्लाम वाढल्यामुळे मस्जिदी वाढल्या. परंतु आता जर तुम्ही रिसर्च केलं, रशियावरती तुम्ही गेलात, आता गुगलचा जमाना आहे,
आणि रशियामध्ये आता इस्लाम कमी कमी व्हायला लागलाय आणि बुद्धिस्ट मॉनेस्ट्री वाढायला लागलेली आहे तिथे. आणि तिथे आता सांगतात की रशियाचा आज राजधर्म इस्लाम मोठ्या प्रमाणात जरी असला तरी येत्या 10-20 वर्षामध्ये रशियाचा नंबर 1चा धर्म कुठला होणार आहे तो बौद्ध धर्म होणार. म्हणजे तंत्रज्ञान कसं विकसित होईल तसं गेल्या पौर्णिमेला जसं वडाला फिरणाऱ्या ज्या महिला होत्या त्या वडाला फिरणाऱ्या त्या विज्ञानाच्या भोवती फिरणार आहेत. हा मुलींच्या वाड्यात ती शर्मेची गोष्ट आहे. म्हणजे अंगावर अक्षरशः काटा आला, म्हणजे विवेक आले की अरे ज्या फुलेने तुम्हाला या नरकातून बाहेर काढलं त्या फुलेंच्या वाड्यातलं जे त्यांनी लावलेला जो वृक्ष आहे त्यांनीच लावलेला ते जतन केलाय शासनाने की तिथे. आणि त्याचं समर्थन कोण करतात तर त्या महिला पोलीस. ह्याच्यासारखं दुर्दैव काय आहे म्हणजे त्याला आता कृत्रिम बुद्धिमत्ता डोक्यात घालायला लागेल की आहे ना, त्यांची नैसर्गिक मेंदू आहे बाजूला काढून ही कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांच्यात भरावं लागेल की तुम्हाला सावित्री सत्यवानाची आठवते पण ज्योतिबाची सावित्री आठवत नाही. याच्यासारखं दुर्दैव काय आहे. आणि यासाठी आपण हे जो आपला मूळचा विषय आहे त्या मी विषयाकडे वळतोय. बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याच्यातला जो कृत्रिम शब्द आहे त्याचा अर्थ होतो निर्माण करणे. कुणीतरी तो निर्माण केलेला आहे. आणि बुद्धिमत्तेचा अर्थ होतो विचार करण्याची क्षमता जी त्या बायांची बंद झाली, वडाला फेऱ्या मारणाऱ्या. विचार करण्याची क्षमता किंवा निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे कोणीतरी ती निर्माण केलेली आहे विशिष्ट काहीतरी गोष्टीसाठी. आता त्याचा पूर्णतः सायंटिफिक असा अर्थ होतो, व्याख्या केलेली आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणक प्रणाली किंवा यंत्रांना मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची, बघा मानवी मेंदूप्रमाणे विचार करण्याची, शिकवण्याची, निर्णय घेण्याची व समस्यांचे समाधान, जे मगाशी सांगितलं आधाराचं निदान, समस्यांचं समाधान, या 4 गोष्टीची क्षमता देणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. आता ती कशी काम करते आणि त्याचे प्रकार काय, तर त्याचा पहिला प्रकार आहे बघा, जसं लहान मूल जसं हळूहळू शिकत जातं, म्हणजे आपण 5वीला असताना अनेक भाषा शिकत असतो. तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो ना मातृभाषा म्हणजे काय, आईची भाषा. पण आपल्याला हे माहिती असेल की नेहमी आईचीच भाषा मातृभाषा असते असं नाही. पण त्या लहान वयामध्ये तुम्ही जर मुलांना अनेक भाषा शिकवल्यात ना तर तो 5-6 वर्षाचा मुलगा 4-5 भाषा शिकू शकतो. आता गंमत सांगतो तुम्हाला की आपण ज्या बाबासाहेबांना आपला आदर्श मानतो त्या बाबासाहेबांची आपण जयंती करतो, पण बाबासाहेबांकडे ही गोष्ट आपण शिकलो नाही की बाबासाहेबांना 10 भाषा येत होत्या. लिखित स्वरूपात त्याचे पुरावे आहेत. मी लहानपणी हे ऐकलं होतं की बाबासाहेबांना 14 भाषा येत होत्या, पण त्याचे अजून पुरावे सापडले नाहीत. पण त्यांना 10 भाषा येत होत्या याचे पुरावे त्यांचेच ग्रंथपाल असलेल्या चांचरेगेने लिहून ठेवलेला आहे. म्हणून बाबासाहेबांना 10 भाषा येत होत्या. आपला बायोडेटा 3 ते 4 भाषेच्या वरती जात नाही, पण आपला बाप 10 भाषा बोलू शकत होता एक्सपर्ट पद्धतीने. पण हा गुण मात्र आम्ही घेत नाही. अनेक भाषा शिकण्याचा गुण आपण घेत नाही. माझं नुकतंच एक पुस्तक येते त्याच्यावरती, बाबासाहेब एक भाषा तज्ज्ञ म्हणून. कारण हा भाषिक अंग अजून कोणी मांडलेला नाही की बाबासाहेबांना 10 भाषा येत होत्या. म्हणजे त्यांना उर्दू येत होतं, फ्रेंच येत होतं, त्यांना पोर्तुगीज भाषा येत होती, त्यांना जर्मन येत होती, त्यांना संस्कृत पाली ते स्वतः शिकले होते, ते स्वतः मराठी होते. त्या 10 भाषा बाबासाहेबांना येत होत्या. पण नुकतंच एकाने साहेब मला सांगितलं, भगत साहेब, की बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते आणि बॅरिस्टर त्यालाच ती पदवी मिळते की त्याला लॅटिन येते. ते बाबासाहेबांना लॅटिन येत होतं पण लिखित पुरावा अजून नाही सापडला, म्हणून ती भाषा मी ॲड नाही केली. आणि दुसऱ्या एका माणसाने सांगितलं की बाबासाहेब सातत्याने 50 सालानंतर कलकत्त्याला जात होते, कारण महाबोधी सोसायटीचं ते काम करत होते. आणि आपल्या विहाराचं नाव महाबोधी आहे ना, काय योगायोग आहे बघा. महाबोधी सोसायटीचं ते काम करत होते. त्याच्यात त्यांनी लेखनही केलेलं आहे, कारण अनागरिक धम्मपालांनी त्याची स्थापना केली होती. तर बाबासाहेब तिथे गेल्यानंतर बंगाली शिकले होते.
आता ते मात्र आपल्याला ते नाही सापडलं आहे रेफरन्स म्हणून त्या 2 भाषा. मला माहिती आहे की लोक म्हणायचे बाबासाहेब नक्कीच 14 भाषा येत असतील, 10 भाषा लिखित पुरावा सापडलाय, 2 भाषांचा रेफरन्स सापडलाय बोली, अजून त्याचे पुरावे नाही. लॅटिन आणि बंगाली म्हणजे 12 होत आहेत, अजून 2 भाषा सापडतील, परंतु जोपर्यंत रेफरन्स भेटत नाही तोपर्यंत त्याची मांडणी करता येणार नाही. अनेकांनाही माहिती नाही की बाबासाहेबांनी पाली भाषेचं ही डिक्शनरी बनवली आणि किती भाषेत बनवली माहिती आहे? 5 भाषेमध्ये डिक्शनरी बनवली बाबा, 16 खंड. मी पालीचा शिक्षक म्हणून गेले 22 वर्ष सिद्धार्थ महाविद्यालयात शिकवतोय पाली, पण तो माझ्या हयातीत मी ते काम नाही करू शकलोय. तर बाबासाहेबांनी त्या 50 ते 56च्या दरम्यान 5 भाषेत डिक्शनरी, व्होकॅब्युलरी, कसं पाली बोलायचं त्याचं व्याकरण सोप्या पद्धतीने दिलंय आणि बुद्ध पूजा पाठ पण दिलाय, कुठल्या गाथा बोलल्या पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनाच प्रमाण मांडलं पाहिजे. ते गाथांचा जो वाद आहे ना, कुठल्या बोलायच्या कुठल्या नाही बोलायच्या, पाणी ग्रहण करायचं की नाही है ना, आणि वगैरे वगैरे जे वाद आहेत, तर बाबासाहेबांनी 1952 आणि 1954ला 2 बौद्ध पूजापाठ ओरिजिनल आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयात आहेत. रेफरन्स हवा असेल तर आपल्याकडे कॉलेज यावं लागेल. बाबासाहेबांनी छापलेले 2 वेळा छापलेत, एक 1952, 1954, दोन्ही आमच्याकडे ओरिजिनल आहेत, म्हणजे त्यात भेसळ झालेली नाही. बाबासाहेबांच्या मूळ प्रती आपल्या कॉलेजमध्ये आहेत. आणि तुम्हाला हे माहिती असेल की महाबोधी सोसायटी टेम्पल ऍक्ट बाबासाहेबांच्या संग्रहातला एकमेव कॉपी आपल्या फक्त सिद्धार्थ महाविद्यालयातच आहे, असं कोणी नाही. आता ती साहेब घेऊन गेली, आनंद साहेब घेऊन गेले. हा PDF आहे माझ्याकडे, पण साहेब घेऊन गेले ते. तर मला हे तुम्हाला काय सांगायचं आहे, तर AI चा वापर करताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. ज्यांना आपण आदर्श म्हणतो त्या आदर्शांनी अशी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नाही केला, त्यांनी नैसर्गिक बुद्धिमत्ता त्यांना होती. पण ज्यांना त्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचा टप्पा गाठता येत नाही त्यांना या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने त्यांच्या जवळपास जाण्याची संधी ही AI आपल्याला उपलब्ध करून देणार आहे. आणि म्हणून आपण त्याचे आता प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे नॅरो AI. याचा अर्थ असा होतो की एकाच विशिष्ट कामासाठी तयार केलेले AI. उदाहरणार्थ गुगल असिस्टंट, गुगलसाठी वगैरे एक विशिष्ट कामासाठी तयार केलेलं त्याला नॅरो AI म्हणतात. 2 जनरल AI. हे कशासाठी निर्माण केलं आहे, तर माणसासारखी सर्व प्रकारची कामे करण्याची क्षमता असलेले AI, पण सध्या ते सैद्धांतिक आहे, त्याच्यावरती शास्त्रज्ञ काम करतात. तिसरा प्रकार आहे सुपर AI. हे कशासाठी निर्माण केले, तर माणसाच्या बुद्धीपेक्षा अधिक प्रगत AI, भविष्य काळातील ती संकल्पना आहे, ती येणाऱ्या काळात आपल्या बुद्धिमत्तेच्याही पुढे जाऊन ती काम करू शकते. असे 3 प्रकार आहेत, नॅरो AI, जनरल AI आणि सुपर AI. आता आपण बघतोय की हे तंत्रज्ञान कुठे कुठे वापरलं झाले. पहिलं आहे मशीन लर्निंग. हे स्वतःहून शिकण्याची क्षमता देते. मशीन लर्निंगच्या माध्यमातून मशीनच्या सहाय्याने तुम्ही शिकू शकता. नंबर 2 डीप लर्निंग, म्हणजे मोठ्या प्रमाणातील डेटा वापरून शिकण्याची पद्धत. त्यासाठी फास्टली तुम्हाला शिकायचं असेल तर मोठ्या प्रमाणात डेटा वापरावा लागेल. तिसरं आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजे अधिक भाषा. मी तुम्हाला जे सांगितलं आहे तर तुम्हाला ते शिकायचे असतील तर ही पद्धत भाषेची समज, त्याला आता ते आलेला ChatGPT, तुम्हाला अधिक भाषा तुम्हाला त्याच्यातून शिकता येतात. तर हे भाषा शिकवणारं तंत्रज्ञान आहे. 4थं आहे कॉम्प्युटर व्हिजन, म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ मधील माहिती गोळा करणे. आधी आपण सेव्ह करतोय फोटो व्हिडिओ, ते अधिकाधिक तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांचे दूरदर्शनकडे बघ, परंतु आधी टेक्नॉलॉजी एवढी विकसित झाली की बाबासाहेबांची 1952 आणि त्याच्यानंतर 1955 घेतलेली लाईव्ह मुलाखत आज आपल्याला बाबासाहेब लाईव्ह बघायला मिळतात बीबीसीने घेतलेल्या त्या मुलाखतीनुसार. तोपर्यंत त्यांना स्फूर्ती मिळत नाहीत आणि ते स्फूर्ती मिळण्याचं काम आपण करत आहात. मी जास्त वेळ घेत नाहीत कारण सरांनी बरोबर AI वरती AI म्हणजे काय ही सगळी माहिती सांगितलेली आहे. त्याचे ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय हे सुद्धा सरांनी सांगितलेले आहे. खरोखर मला वाटतं
चांगल्या प्रकारे त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु त्यांनी सांगितलेलं आहे की कोकणाचा पण त्यांनी मध्ये मध्ये कोकणाचा इतिहास घेतला. खरोखर कोकणाचा इतिहास आहे ना आपला कोकणाचा. कारण ज्या वेळेला महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी 20 मार्च 1927ला जेव्हा पहिला सत्याग्रह केला, महाडचा सत्याग्रह केला, त्या सत्याग्रहाचे प्रमुख कोण होते ते कोकणातले. त्या सत्याग्रहाचे प्रमुख होते संभाजी तुकाराम गायकवाड होते. संभाजी तुकाराम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम झाला. त्यावेळेला त्या कार्यक्रमात त्या सत्याग्रहामध्ये संभाजी तुकाराम गायकवाड, दादासाहेब संभाजी तुकाराम गायकवाड यांचे चिरंजीव भिकाजी संभाजी गायकवाड यांचं निधन झालं. त्याच्यामध्ये ते गेले. परंतु त्याचा मला वाटतं संभाजी तुकाराम गायकवाड यांनी काही जास्त उहापोह केलं नाही. कारण समाजासाठी लढत होते. म्हणून समाजासाठी काम करणं फार, आणि त्या लढ्यामध्ये सर्वात जास्त आपले कोकणातली सगळी मंडळी होते आपले वगैरे. अशा प्रकारे ही काही सामाजिक बांधिलकी आहे. म्हणून सामाजिक बांधिलकी विद्यार्थ्यांना जोपासली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांना आज विद्यार्थी चांगल्या प्रगतीपथावर चाललेले आहेत. मला आनंद आहे फार प्रगती. कारण आज मला वाटतं पहिला ब्राह्मणांचा नंबर लागायचा शिक्षणामध्ये, 1 नंबर ब्राह्मण होते. परंतु आज बौद्धांचं 1 नंबर लागायचं. पहिल्या नंबरवरती बौद्ध होत झाले. विद्यार्थी आहेत, मी वेळ जास्त घेत नाहीत. विद्यार्थ्यांना वेळ एकच सांगू शकतो की विद्यार्थ्यांनो एकच लक्षात ठेवा की आपल्याला एक विमानाचं उदाहरण देतो. मी तुम्हाला विमानाचं उदाहरण देतो. विमान परदेशात म्हणा किंवा दिल्ली, कलकत्ता, मद्रास किंवा अमेरिका इकडे जात असतं. त्या विमानामध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, लक्षात ठेवा माझा हे उदाहरण. त्या विमानामध्ये पहिल्यांदा इंधन भरलं जातं. इंधन भरल्यानंतर मग ते विमानाला धावपट्टीवरती आणलं जातं. त्या विमानाला धावपट्टीवरती आणल्यानंतर मग ज्या दिशेकडे ते विमान जाणार असं त्या दिशेचे प्रवासी त्या विमानात भरले जातात. त्या विमानात भरल्यानंतर त्या दिशेचे प्रवासी भरल्यानंतर मग कॅप्टन काय करतो तर तो कॅप्टन त्या विमानाला इशारा देतो की आता तू उड्डाण करण्यास समर्थ आहेस, तू आता उड्डाण करण्यास योग्य आहेस. असं आहे. ते कॅप्टनने त्याला इशारा दिल्यानंतर मग ते विमान काय करतं, ते विमान धावत जातं आणि मग टेक ऑफ घेतं. आणि विमान काय करतं तर ते टेक ऑफ घेतं. टेक ऑफ घेतल्यानंतर पण ते विमान टेक ऑफ कसं काय घेतं की डायरेक्ट टेक ऑफ घेतं का? विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, ते विमान डायरेक्ट टेक ऑफ घेतं का? तर डायरेक्ट टेक ऑफ घेत नाही. तर ते कशावरून धावत जातं? ते चाकावरून धावत जातं. धावत गेल्यानंतर आणि मग ते टेक ऑफ घेतो. आणि एकदा का टेक ऑफ घेतलं की त्या ज्या चाकावर तो धावत गेलेला असते ते विमान, ती चाकं सोडतो का? चाकं सोडत नाही. ती त्यांना माहिती आहे ही जर मी चाकं सोडली तर पुढच्या विमानतळावर माझी काही धडगत नाही. की हे चाकं जर मी सोडली तर पुढच्या विमानतळ माझी धडगत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, ही तुमची चाकं आहेत. या चाकांना कधी विसरू नका. आज जो तुमचा सत्कार समारंभ होत आहेत या चाकांमुळे होत आहेत. म्हणून या चाकांना तुम्ही कदापि विसरता कामा नयेत. या चाकांना तुम्ही कदापि विसरता नाहीत. आणि खरोखर विद्यार्थ्यांनो, उद्या तुम्ही मोठे झालात, IAS झालात, IPS झालात, मोठे अधिकारी झालात, परंतु समाजाकडे पाठ फिरू नका. माझ्या विद्यार्थ्यांनो, समाजाकडे पाठ फिरू नका. कारण आज जे काय आपण आहोत ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे, तथागत भगवान गौतम, म्हणून यांना कधी विसरून चालणार नाही आपल्याला. कारण आज जे काय आपले आहे ते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण आहोत. म्हणून त्याला कदापि विसरता कामा नाहीत. बाबासाहेबांना कदापि विसरता कामा नाहीत. खरोखर साहेबांनी फार किस्से सांगितले, चांगल्या प्रकारचे किस्से सांगितले खरोखर बाबासाहेबांना. म्हणून आणि सगळे किस्से सांगताना ते या देशामध्ये आपण तुला कोणी वाचू शकणार नाही. मग तो किती मोठा बुवा असो, बापू असो, कापू असो, तम्मा असो, अम्मा असो, तम्मा असो, किंवा किती मोठा तो देव असो, ते कोणी तुम्हाला वाचू शकणार आहे. फक्त बाबासाहेबांनी दिलेला तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म तुम्हाला वाचू शकेल. म्हणून विद्यार्थ्यांनो, धम्माच्या मार्गाने चला. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध
देवनाम प्रिय प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वरत्न विश्वभूषण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करून कबीर फाउंडेशन आजचा हा वर्धापन दिन आणि ह्या दिनानिमित्त आजच्या ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, AI हा विषय आपल्या समोर घेऊन आपल्याला प्रबोधन करणारे आपल्या सिद्धार्थ कॉलेजचे पाली डिपार्टमेंटचे सन्माननीय गुरुवर्य विजय मोहिते साहेब, 24/7 काम करणारे, स्वतःच्या जीवाची ही पर्वा न करणारे बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आयुष्मान लक्ष्मण भगत साहेब, या विचारपीठावर उपस्थित असणारे बौद्ध स्मशानभूमी ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष दामोदर जाधव साहेब, बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक 18 चे सन्माननीय गटप्रतिनिधी शिक्षण समितीचे ज्योतिष अशोक मोहिते साहेब आणि कबीर फाउंडेशन ह्या ट्रस्टचे सन्माननीय संस्थापक प्रदीप तांबे साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर नामोल्लेख झालेला आहे. आपल्या मनातील जो बुद्धंकुर आहे त्या बुद्धंकुरला प्रथमतः सप्रेम जय भीम. सर्वांनी टाळ्याच्या गजरात सर्वांचं स्वागत करायचं आहे. विजय मोहिते सर, विजय कृष्णा मोहिते, प्राध्यापक विजय कृष्णा मोहिते. जोरदार टाळ्या वाजवा उपस्थितांसाठी. विजय मोहिते सर संपूर्ण कोकणवर महाराष्ट्रभर आंबेडकर चळवळ प्रकर्षाने चालवतात, प्रबोधन करतायत. खरोखर सरांना आपण जेवढ्या सणासाठी काय वाजवू तेवढा कमी आहे. पुरस्कार कबीर मेहता फाउंडेशनचे संस्थापक प्रदीपजी तांबे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांना सन्मानित करायचे आहे. जसं आता मोहिते सरांनी सांगितलं की कृतज्ञता म्हणजे तुम्हाला एकीकडून मिळालं, मग पुन्हा तुम्ही त्याला रिटर्न किंवा पुन्हा पे बॅक कसं करताय. तर आज माझे गुरुवर्य आदरणीय परेश मोरे यांना हा सन्मान माझ्या हातून देताना मला खरोखर अभिमान वाटतोय की आज त्यांनी मला घडवलं, मी या स्तरापर्यंत पोहोचलोय आणि त्याची मी पुन्हा परत किंवा ती कृतज्ञता या माध्यमातून व्यक्त करतोय. तर पुन्हा एकदा मी बरोबर कबीर मैत्री फाउंडेशनच्या माध्यमातून मला ही संधी मिळाली, त्यासाठी मी कबीर मैत्री फाउंडेशनचे सर्व सहकार्य त्यांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. प्रदीप तांबे साहेब स्वागत करतात, अर्थात त्यांना पुरस्कार प्रदान करत आहेत. परेश भाऊ एक असं व्यक्तिमत्व आहे की सर्वांना घेऊन जाण्याची कलात्मक गुण त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्या पाठीमागे हे सगळं होत असताना त्यांचं सर्व श्रेय एकट्याला न जाता आमच्या वहिनी मॅडमला देखील जातं, हे देखील इतकंच महत्व आहे. तर मी त्यांना इतके म्हणेन की आपण जरा समोर यावं. त्यांचा सत्कार कबीर मैत्री फाउंडेशनचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण त्यांनी आज मला एक समाजभूषण पुरस्कार दिला आहे. ॲक्च्युली त्या तिथपर्यंत मी पोचलेलो नाही आहे मला समाजभूषण पुरस्कार मिळेल, परंतु माझं हे जे काम आहे जे मी माझ्या आजोबांपासून माझ्या वडिलांपासून जे शाखामध्ये समाजाचं कार्य करायचं असतं तसं मी करतोय आणि याच्यापुढे करत राहील आणि आपल्याला जेवढी मुलं चांगली घडवता येईल तेवढ्या घडवण्याचा मी प्रयत्न करेन. थोडं तुम्हाला आजपासून प्रदीप पवार सल्लागार यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मानित करायचं आहे. त्यांना त्यामध्ये टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं आहे. संतोष गंगाराम खेळे कविवर्य आणि त्यांना बालकवी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. सर्वांनी जोरदार ताळ्या वाजवा त्यांच्या पुरस्कार.
पंचायत समितीची पूर्ण धुरा त्यांच्याच खांद्यावर आहे. अतिशय वेळ त्यांचे ते देत आहेत स्वतः. धन्यवाद. लक्ष्मण भगत साहेब हे मुलांची संघटना आहे आणि एक अतिशय उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांचंही स्वागत अशोक मोरे कबीर मेत्र फाउंडेशनच्या वतीने करत आहेत. या ठिकाणी सुंदर असा कबीर मैत्री फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन संपन्न झालेला आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो.